निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यातील ग्रामीण राजकारणात पुन्हा एकदा ब्रेक लागलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या असून आज 12 तारखेला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली। आता 15 फेब्रुवारीपर्यंत या निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले। याआधी 31 जानेवारीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची डेडलाईन सर्वोच्च न्यायालयाने दिली होती। त्यानुसार नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, तर महानगरपालिकांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत। मात्र प्रशासकीय अडचणी आणि आरक्षणाचा गुंता सुटला नसल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितींसाठी आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितला होता। आजच्या आदेशानुसार 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्या निवडणुका मुदतवाढ मिळाली आहे। ओबीसी आरक्षणाचा वाद आणि 50% आरक्षण मर्यादांचा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याने विशेष विदर्भ आणि मराठवाड्यातील 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होतील याबाबत आता अनिश्चितता कायम आहे। त्यामुळे ग्रामीण सत्तेची निवडणूक लढत सुरू होण्याआधीच पुन्हा एकदा न्यायालयीन निर्णयाकडे सगळ्यांचे डोळे लागलेत।